हाय गायज, वेलकम टू माय ब्लॉग. सो आजचा ब्लॉग आहे मी आणि माझे पप्पा. आम्ही ऊसाची लागवड करतोय. सीडलिंग ट्रान्सप्लांटेशन म्हणतात इंग्लिशमध्ये याला. सो ते करत आहोत. तर तुम्ही माझ्या मागं बघू शकता, हे सगळं शेत आहे आमचं. सो आम्ही काल रात्री आय थिंक 10 वाजता आलतो शेतात आणि 10 ते 2 आम्ही पूर्ण शेत भिजवलं हे. आणि नंतर भिजवल्यानंतर ते एक ओलावा असतो, मॉइश्चर असतं, ते आम्ही जमिनीत ड्रिप इरिगेशनच्या थ्रू ते मॉइश्चर मेंटेन ठेवले, जेणेकरून हे होईल, म्हणजे रोप लावताना इझी पडून जाईल ते बायकांना वगैरे. सो तसं केले. सो मी तुम्हाला दाखवते, स्टेट येऊन. सो ह्या शेतात आला आहे, हे ड्रिप इरिगेशन आम्ही लावलं आहे. सो हे ड्रिप लावले, त्याच्यामुळं हे मॉइश्चर प्रेझेंट आहे. काल रात्री ड्रिप होतं म्हणून हे मग आता इझिली खांदून तिथं रोप लागून जाईल असं केले आम्ही. आणि शेणखत वगैरे टाकले, विच इज अन ऑर्गॅनिक मेथड. सो काय बघा, इथं मॉइश्चर वगैरे इथं माझे पप्पा आहेत, सगळ्या बायका आम्ही लावलेल्या आहेत. इकडे पण बायका बघू शकता तुम्ही. गाईज, आमची विहीर पण आहे, मी तुम्हाला विहीर दाखवते. खूप स्वच्छ आहे विहीर. वेट आय विल शो यू. त्याच्यात मासे पण आहेत. सो हे माझे पप्पा आहेत. नमस्कार, हाय, हॅलो. अवंती सध्या प्रॅक्टिकल अनुभव घेत आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस उत्पादन तंत्रज्ञान ती स्वतः करून बघत आहे. वाघोली गावातील कोरेगाव तालुक्यातील सातारा जिल्ह्यातील या गावामध्ये ती 3.5 एकरामध्ये 5 बाय 1.5 फूट अंतरावर कोइंबतूर 86-032 या ऊस रोपांची ती लागवड करत आहे. मी जे ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिकली किंवा आता एन्व्हायरमेंटल सायन्स या विषयात शिकते किंवा कार्बन सिक्वेस्ट्रेशनमध्ये शिकते, त्याला ती जोड आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची देत आहे. आणि ती आहे आपल्या या ठिकाणी ज्या व्हर्टिसोल सॉईल्स आहेत. कालच जागतिक मृदा दिवस, सॉईल वर्ल्ड सॉईल डे झाला. त्यात पाठपूर्ण राजकीय एक एकात्मिक शेती पद्धती या अवलंबती करत आहे. तिनं 5.5 बाय 1.5 फूट अंतरावर ऊस रोपांची लागवड केलेली आहे. बेसल डोस मूलभूत मात्रा तिनं टाकलेले आहेत. माती परीक्षण तिने केलेलं आहे आणि ती आता एकरी 150 टन उत्पादनाचं टार्गेट घेऊन या ठिकाणी काम करते. आणि तिचं मार्गदर्शन आम्ही सगळे शेतकरी या गावात हे सगळं उलट आहे. सो गाईज, मी तुम्हाला विहीर दाखवते एक मिनिट. सो गाईज, हे आमचे चिंचेची झाडं आहेत आणि इथं आमची विहीर आहे. इतकं फ्रेश आणि इतकं मस्त पाणी आहे ना. आहा, बघा, आता मला माहीत नाही तुम्हाला फिश दिसतील का नाही. त्यांना काहीतरी खायला टाकलं ना ते वरती येतात. सो ही आमची विहीर आहे. बघा किती क्लीन आहे, खूप क्लीन. बघा, फिश दिसले का तुम्हाला? फिश आहे, फिश खूप भारी फिश आहेत. आणि माझ्या पप्पांनीच टाकलेले आहे, वाढवलेले आहेत आणि खायला टाकतो मग आम्ही. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे छोटासा धबधबा पण आहे. छोटा म्हणजे आम्ही लहानपणी इथं बघता येईल तुम्ही, इथून पाणी पडतं खाली. आता ते खूपच इथं मी साठले बघा, इथून पाणी खाली. आम्ही लहानपणी इथं आंघोळ करायचो, मस्त पैकी डक तर नाही बघा गाईच. बघा डक, यू कॅन सी लाईक डक. सो इथलंच पाणी ह्या विहिरीमध्ये येतं. ओढा आहे ॲक्च्युली हा. आणि इथं पण तुम्ही बायका बघू शकता, हे काम करत आहेत. ऊसाची रोपं लावत आहेत. हे बघा चिंच. आहा, काय वाटतं गाईज तुम्हाला? हे चिंच बघून पाहिजेत का तुम्हाला?
तुम्ही या माझ्या गावाला, नक्कीच तुम्हाला 1 इंच देईल, पर पर्सन 1 इंच. सो येस, आज हे काम सुरू आहे. सो आज संध्याकाळी पण परत यायचं आहे आम्हाला पाणी द्यायला, कारण की काही ह्याच्यात जे रिजेशन फोरज असतात त्याच्यामध्ये पाणीच नाही आहे. सो ते पण परत पाणी द्यायला आम्हाला रात्री 10 वाजता लाईट येते. सो 10 वाजता आम्ही येणार आहोत. सो येस.